हाय एव्हरीवन, कशा आहात सर्व? तर तुम्ही बघू शकता माझ्या गॅस ओट्यावर किती हा पसारा झालेला आहे. तर हा पसारा आहे फ्रीजमधला. तर फ्रीज माझं जे आहे ते फार असं घाण झालेलं होतं, कारण 1 महिन्यापासून मी स्वच्छ केलं नव्हतं. कारण त्याचं असं होतं की 15-20 दिवस मी गावी गेले होते आणि गावावरनं मी आले ना, तेव्हा त्याच्यानंतर थोडंसं मला बरं वाटत नव्हतं. त्यामुळे ते फ्रीज जे आहे ते स्वच्छ करण्याचं राहून जात होतं. पण आज ठरवलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये जे आहे ते फ्रीज स्वच्छ करायचं आहे. तर माझा स्वयंपाक वगैरे करून झाला होता आणि म्हटलं आता ती भांडी वगैरे आहे, गॅस ओटा जो आहे तर मी नंतर आवरून घेईल, पण सर्वात अगोदर जे आहे ते फ्रीज मला स्वच्छ करायचं आहे. कारण मग ते आजही राहून गेलं तर ते कसंही मग डोळ्यांना मला बघताना कसंही वाटत होतं. तर मग सर्वात अगोदर मी फ्रीज स्वच्छ करून घेतलं आणि फ्रीज स्वच्छ करण्यासाठी मी आहे ना जो आपला टाटाचा सोडा असतो ना तो घेत असते. त्याच्यामध्ये विनेगर आणि लिंबू असे टाकून मी छान असं मिश्रण करून घेते आणि सर्व फ्रीजला ते लावून देते. ज्यामध्ये जे काही डाग वगैरे पडलेले असतात ना त्याच्याने ते एकदम छान असं क्लीन निघून जातात आणि पांढरं शुभ्र असं फ्रीज आपलं निघत असतं आणि त्याचा जो काही दुर्गंध असतो फ्रीजमध्ये तोही नाहीसा होतो. तर तुमचाही फ्रीज जेव्हा तुम्ही आवरायला काढत असणार तर असाच पसारा होत असेल, कारण आपण फ्रीजमध्ये बऱ्याचशा आपल्या गोष्टी असतात, भाज्या असतात, फ्रूट्स असतात, आपले काही मसाले असतात ते असतात, ड्रायफ्रूट्स असं असतात, पाण्याच्या बॉटल भरपूर असं फ्रीजमध्ये आपण कोंबून ठेवत असतो. तर तोच हा पसारा होता आणि छान असं माझं फ्रीज क्लीन झालेलं आहे. आणि फ्रीजमध्ये मी आहे ना मॅटसुद्धा अंथरत असते. जे ट्रान्सपरंट प्लास्टिक शीट असतात ना, अशा बारीक पातळ असतात त्या मी अंथरत असते. आणि जे डबेसुद्धा आहेत ते मी असे ट्रान्सपरंट घेतलेले आहे. जे काही त्याच्यामध्ये आपण ठेवतो ते विजिबल होतं आणि पटकन आपण ॲक्सेस करू शकतो. आपल्याला माहिती असतं की याच्यामध्ये काय ठेवलेलं आहे. नाहीतर मग ते आपण जे रंगबिरंगी डबे घेत असतो ना त्याच्यातनं दिसत नाही आणि ते भाज्या वगैरे कधी खराब पण होतात आणि घरच्यांची आपल्याला बोलणे खावे लागतात. त्यामुळे ज्या ह्या डबे असे ट्रान्सपरंटच घ्या, म्हणजे जेणेकरून आपल्याला कळेल त्याच्यामध्ये काय आहे. आणि तर त्या महागाच्या ज्या भाज्या आहेत त्यासुद्धा फेकण्याचा आपल्याला पश्चाताप होणार नाही. आणि जे फ्रीजर आहे तिथेसुद्धा मी फ्रीज म्हणूनच त्याचा यूज करते, कारण कन्व्हर्टेबल आहे फ्रीज म्हणून. आणि आजचा असा होता माझा मिनी व्लॉग. कसा वाटला? आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.